नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज आपण पाहणार आहोत मक्याचा चिवडा कसा बनवायचा किंवा मक्याचं उपीट तुम्ही म्हणू शकताय। तर सर्वप्रथम मी इथे कढईत गरम करायला ठेवलेले आहे। त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरी टाकून घ्यायची। मोहरी छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। ते कढीपत्ता टाकून घेत आहे। मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी छान झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे चिरून बारीक। कांदा 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। इथे मी 1 चमचा मीठ टाकलेला आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे। चांगलं कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे मक्याचे जे कणीस असतं, कोवळे कणीस घ्यायचे, त्याचे दाणे काढून आपल्याला मिक्सरला थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही किसणीवरती कणसं किसून घेऊ शकताय। तर अशा पद्धतीने मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण ते यामध्ये टाकलेलं आहे। टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर आपण 1-2 मिनटं वाफ काढून घेणार आहोत। एक झाकण ठेवलेलं आहे, 1-2 मिनटं वाफ काढायची आपल्याला। वाफ काढल्यानंतर इथे आपला मक्याचा चिवडा तयार आहे। क्विक होणारी रेसिपी आहे, अगदी इझी आणि खायला तितकीच छान। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की कमेंट करा। कमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते नक्की सांगा।